नमस्कार मित्रांनो. विशंभर येतो आणि असं काय ठामपणे बोलतो. फक्त बोलत नाही, नंदाकालाही वॉर्निंग देतो. जेव्हा नंदाका म्हणत असते, साहेब पण मत विकत घ्यायच्याच मताचे आहेत, तेव्हा विशंभर म्हणतो, मी मुळीच त्या मताचा नाही आहे. आता मात्र नंदाकाचे असे काही होश उडतात आणि स्वीटीचे तर धाबेच जाणतात. शिवू, श्रावणी आणि अपर्णा लपून बघत असतात. विशंभरला चांगलं झालेलं बघून आणि ठाम मत मांडलेलं बघून त्यांना खूप आनंद होतो. साहेबांना बघून सगळ्यांनाच आनंद होतो. ते उभा राहतात आणि नमस्कार करतात. विशंभर म्हणतो, फक्त सत्तेसाठी स्वाभिमान, निष्ठा ह्या गोष्टी विकून मी कुठलाही चुकीचा मार्ग अवलंबणार नाही. तो आता बोट करत नंदाकाशी बोलत असतो आणि तिच्याकडं खूप रागाने बघत असतो आणि म्हणतो, नंदाका, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. अलकनंदा म्हणते, विशंभर, तसं नाही, मी फक्त मत मांडत होते. विशंभर म्हणतो, तू मत मांडत नव्हती, भ्रष्टाचार करायला सांगत होती. आत्तापर्यंत माझ्या पार्टीतील लोक नेहमी प्रामाणिक राहिले आणि त्यांना तू असं शिकवतेस. पण नंदाकाला आश्चर्य वाटत असतं, विशंभर बरा कसा झाला. ती मनात म्हणते, ह्या तर इंजेक्शनचा उलटाच असर झाला. मी तर ते इंजेक्शन आणलं होतं, जे इंजेक्शन विशंभरला दिल्यानंतर तो भ्रमिष्ट होईल, आणि इथे तर उलटंच झालं. म्हणजे माझा संशय खरा ठरला तर. म्हणजे ती डॉक्टर दुसरी तिसरी कुणी नसून श्रावणी होती तर. म्हणजे बाहेर राहूनही श्रावणीचं घराकडं लक्ष येतं. मग तो दुसरा शुभू होता. पण रुद्र तर मला बोलला की त्याच्या माहितीतला, त्याचा विश्वासातला डॉक्टर आहे. मग असं कसं घडलं. विशंभर स्वीटीकडे बघतो. स्वीटी चळाचळा कापायला लागते. तर तो, नंदाका, ही मुलगी इथे काय करते. मी तिला काय सांगितलं होतं, बहुतेक तिला आठवत नाही. नंदाका म्हणते, विशंभर, तुला आठवतं का. तो चांगलंच. मी हिला सांगितलं होतं, जोपर्यंत तुझ्या भावाचे DNA टेस्ट करत नाही आणि माझ्यासमोर टेबलवर त्याचे रिपोर्ट आणून ठेवत नाही, तोपर्यंत मला तोंडही दाखवायचं नाही. आणि जर तुझा भाऊ दोषी आढळला तर परत कामावर यायची गरज नाही. काय गे मुली, केले का तुझ्या भावाचे DNA टेस्ट. आता स्वीटी ततमयमय करत असते. विशंभर म्हणतो, काय विचारतोय मी. स्वीटी कालीमान घालते आणि म्हणते, नाही. नंदाका म्हणते, विशंभर, तिच्या भावाला जेलमध्ये टाकलं. तुला माहिती आहे का, हे सगळं त्या श्रावणीचं कारस्थान आहे. आपली साथ द्यायची सोडून ते शुभूची साथ देते. विशंभर म्हणतो, ती योग्यच करते. कुठल्याही मुलीच्या अस्तित्वाचा प्रश्न असेल तर तिला साथ द्यायलाच हवी. यामध्ये ती मुलगी कुठलंही चुकीचं काम करत नाही आहे. हे ऐकून आता श्रावणीच्या डोळ्यात पाणी येतं. ती म्हणती, शुभू, बघितलं बाबा माझ्याविषयी काय बोलले. म्हणजे त्यांना माझी कुठली तरी गोष्ट आवडते. पण चला, बाबांची तब्येत व्यवस्थित झाली, अजून काय हवं आहे. बरं काकू, आम्ही निघतो आ. अपर्णा म्हणते, हो श्रावणी, आणि तिला मिठी मारते. आता श्रावणीला खूप रडायला येतं. डॉक्टर म्हणतात, त्या अलकनंदा यायच्या पहिले इथून निघा. आता अलकनंदा बघायला येते, तोपर्यंत शुभू, श्रावणी आणि डॉक्टर गायब झालेला असतो. अलकनंदा म्हणते, ती श्रावणीच होती. काय गे अपर्णा, ती डॉक्टर कोण होती. अपर्णा म्हणते, मला नाही माहिती नंदाक्का. आता नंदाकाची खूप तगमग होत असते आणि ती म्हणते, सगळं हातातून गेलं. हा विशंभर पुन्हा नीट झाला. अण्णा शुभीला स्वयंपाक करायला लावतात आणि अजूनही काही सांगतात. आळशी शुभी स्वयंपाक करत असते. तेवढेच शुभू आणि श्रावणी जातात. शोभी समोर येत म्हणते, काय मग, कुठे गेलते हिंडायला. श्रावणी म्हणते, आमचं महत्त्वाचं काम होतं म्हणून गेलेलो. अनुराधा म्हणते, घरातील कामं सोडून एवढं महत्त्वाचं काम होतं का गं. काय गं, घरची सून आहेस ना व तू. मग सुनानं कसं वागावं हे शिकू का मी तुला. श्रावणी म्हणते, नाही सासूबाई, मी ते. अनुराधा म्हणते, मग सांग की, कुठे गेला होता तुम्ही, एवढं महत्त्वाचं काय काम होतं. आता मात्र श्रावणीला काय सांगावं तेच कळत नाही. शोभी म्हणते, बोल की गं, कुठं गेला होतात. आई काय विचारते, एवढं काय महत्त्वाचं काम होतं. शुभ म्हणतो, आई सांगतो, आम्ही बंगल्यावर गेलो होतो. अण्णा म्हणते, शुभू, साहेब बरे आहेत ना व. तो म्हणतो, अण्णा आता बरे आहेत. अण्णा म्हणतात, आता बरे आहेत म्हणजे. तो अलकनंदा मॅडमने साहेबांची हालत जवळजवळ शिरीष घाणेकर सारखी केली होती. आता तर अनुराधा पण घाबरते. अण्णा म्हणतात, म्हणजे. तो अण्णा, त्या अलकनंदा मॅडम साहेबांना वेगळ्याच गोळ्या देत होत्या आणि आज तर कहरच केला. त्यांनी डॉक्टरांना त्यांना इंजेक्शन द्यायला बोलवलं आणि ते इंजेक्शन साहेबांना दिलं असतं तर त्यांची बुद्धी भ्रमिष्ट झाली असती. आणि त्याच वेळेस अलकनंदा मॅडमने पार्टीच्या लोकांना बोलवलं. त्यांना पार्टीच्या लोकांसमोर साहेबांचा तमाशा करायचा होता आणि दाखवून द्यायचं होतं की आता साहेब कधीच काम करू शकत नाही आणि त्यांच्या जागी आमदारकीला अलकनंदा मॅडम उभा राहणार होत्या.
शुभी म्हणते मग तुम्ही काय केलं तिथं जाऊन? पाहायला गेलं तर तुम्हाला घरात बी घेतलं नसल. श्रावणी म्हणते नाही आम्ही घरात गेलो होतो आणि मी बाबांना पण भेटले. अनुराधा म्हणते काय म्हणजे तू वचन तोडलं तर? श्रावणी म्हणते सासूबाई माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. मी जर असं केलं नसतं तर आत्याने बाबांची हालत खूप वाईट केली असती. शुभी म्हणते तुझ्या बाबांसाठी तू आईचं वचन तोडलंस? बघितलं का आई माहेरपुढं तुला काहीच किंमत नाही. अनुराधा म्हणते काय गे नट मोगरे हे करतानी तुला काहीच वाटलं नाही? अण्णा म्हणतात थांब कारभारनी शुभू तू बोल रे. तो आणि श्रावणी सांगायला लागतात की ज्या डॉक्टरना बोलवलं होतं ते रुद्रने आणि मग आम्हाला त्याचा पत्ता लागला. आम्ही त्याच्याकडे गेलो तर तो ऐकायलाच तयार नाही. पण शुभूने त्याला धमकी दिली तू जर आमचं काम केलं नाही तर मी पोलीसमध्ये जाईल आणि तुझं लायसन जप्त करेल. शुभून तो अण्णा तेव्हा तू कुठे तयार झाला. आम्ही साहेबांच्या घरी गेलो तर अलकनंदा मॅडमने डॉक्टरांना ते इंजेक्शन दिलं आणि मग डॉक्टरांनी सांगितलं की यामुळे साहेबांची बुद्धी भ्रमिष्ट होईल आणि साहेबांच्या गोळ्या पण बदललेल्या होत्या. अण्णा म्हणतात कारभारने शोभे कळलं का श्रावणीने शुभू कुठं गेले होते ते? शोभी म्हणते मग त्यात काय एवढं? काय गे श्रावणी तुझ्यामुळे मला स्वयंपाक करावा लागला आता गिळा आयतं. अण्णा म्हणतात काय गे शोभे रोज आयती गिळती तेव्हा चालतंय का? आणि आज एक दिवस स्वयंपाक केला लागली बोलायला. इकडे विशंभर जवळजवळ स्वीटीला घराबाहेरच काढतो आणि वॉर्निंग देतो परत त्या घरात नाही घुसली पाहिजे. आता स्वीटीच्या इज्जतीचे धज्जेच उडतात. अलकनंदा रूममध्ये जाते आणि तिची खूप तगमग चालू असते आणि ती म्हणते मी एवढी कशी गाळ राहिले आणि जरी डॉक्टरने इंजेक्शन दिलं नाही तरी हा विशंभर एवढा लवकर कसा बरा झाला? मला तर काहीच कळत नाही नक्की असं काय घडलं की एवढा मोठा बदल झाला. गेली माझ्या हातातून सत्ता गेली. त्या श्रावणीला मी सोडणार नाही. ती आता रुद्राला फोन करते आणि म्हणते असा कुठला डॉक्टर आणला होतास? रुद्र म्हणतो काय झालं मॅडम? ती म्हणते काय झालं अरे माझा सगळा डाव उधळून लावलास. मी तुला ही कामगिरी विश्वासाने दिली आणि तू काय केलं विश्वासघात केलास. रुद्र म्हणतो मॅडम मी असं काही केलं नाही. हे सगळं तुमच्यामुळे झालं. अलकनंदा म्हणते माझ्यामुळे? अरे काही काय बोलतोय? तो मॅडम मी त्यांची चौकशी करायला लागलो तर तुम्हीच मला अडवलं. अलकनंदा म्हणते अडवलं म्हणे? अरे पण तो डॉक्टर आलाच कसा घरात? तुला नीट चौकशी नाही करता आली? रुद्र म्हणतो मॅडम तो डॉक्टर खूप विश्वासातला होता पण शुभ आणि श्रावणी त्याच्यापर्यंत कसे पोहोचले हेच कळत नाही. अलकनंदा म्हणते चौकशी कर त्या डॉक्टरला पकड आणि त्याला विचार. पण पृथ्वी आणि अपर्णा मात्र खूप खुश असतात. अपर्णा म्हणते आज श्रावणीने शुभूने खूप छान काम केलं. पृथ्वी म्हणतो खरंच आपल्याला वाटलं पण नव्हतं नंदा का भैयाशी एवढं वाईट वागत होती. स्वीटी अलकनंदाला म्हणते तुम्ही तर बोलल्या साहेबांना काहीच आठवत नाही. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.